श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आपण ऐकून राहिलो जीव पाकस आहे। जीव हा अनादीचा एक स्वतंत्र पदार्थ असून तो नित्य आहे। जीव हा नित्य आहे, तो कुणापासून निर्माण झाला नाही। याचा पंचमहाभूते नाश करू शकत नाही आणि दुःख भोगल्याने याचे स्वरूप कमी होत नाही। जीवानं किती दुःख भोगलं तरी तो कमी होत नाही। जीव हा बंधमुक्त असून अविद्या अज्ञान जीव कसा अविद्या अज्ञान मंत्रित्रय विकार इत्यादी दोषांनी युक्त आहे आणि ह्या दोषामुळे जीवांचा अंधपात होऊन व सुख दुःखाला पात्र होतो। जीव सदा सर्वदा परतंत्र आहे, हा निरानंदी व एकदशी आहे। जीवांच्या ठिकाणी सर्वाधिकारित्व विशेष महत्वाचा गुण आहे। प्रपंच देह स्वीकार केल्याशिवाय तो काही करू शकत नाही। म्हणजे जीव एवढा प्रपंचात गुंतलेला आहे, त्या जीवाला प्रपंचाशिवाय दुसरं काही दिसत नाही। म्हणजे एकदम हारी गेलेला आहे प्रपंचाच्या। याच्या स्वरूपाचा वर्णश्वेत असून परमेश्वराचे स्वरूप जेवढे सूक्ष्म तेवढेच जीवाचे स्वरूप सूक्ष्म आहे। परमेश्वर जसे आहे तसेच आपला जीवही आहे, पण आपण परमेश्वराला भुलून गेलो। म्हणून परमेश्वराशिवाय जीवाचे दर्शन कोणालाच शक्य नाही। चैतन्य देवता ही जीवांच्या ठिकाणी असलेल्या अविद्येला पाहून जीव म्हणते। चैतन्य देवतेहून कनिष्ठ असणाऱ्या देवता ह्या जीवाने धारण केलेल्या लिंगदेहाला पाहून जीव म्हणतात आणि सर्व जीव लोक हे प्रपंचाच्या स्थूळ देहाला पाहून जीव आहे असे म्हणतात। जीव हा एक नसून त्याची संख्या अनंत आहे, जीवांची संख्या अनंत आहे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।